श्री स्वामी समर्थ. आज आपण कार्तिक अमावस्येच्या दिवशी कोणत्या सेवा करायच्या आहेत याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. कार्तिक अमावस्या ही 30 नोव्हेंबर 2024ला सकाळी 10:29 नंतर सुरू होते आणि ती 1 डिसेंबर 2024ला सकाळी 11:51 पर्यंत असणार आहे. तर या वेळेत आपण काही सेवा करायच्या आहेत. तर ह्या सेवा केल्यामुळे आपल्या घरातील लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी मदत होते. कारण लक्ष्मी स्थिर असेल तर आपल्या घरामध्ये सुख आनंद निर्माण होते. यासाठी माता महालक्ष्मीची बहीण म्हणजेच औदसा होय, औदसा ही या अमावस्येच्या सेवेतून घरातून बाहेर काढायची आहे. आणि या औदसेला जर बाहेर काढले तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी अखंडपणे नांदेल. जिथे औदसा आपण घरातून बाहेर काढणार नाही त्या घरामध्ये लक्ष्मी नांदत नाही. त्या घरात कायम वातावरण हे नकारात्मक निगेटिव्हपणा त्या घरामध्ये असते. म्हणून प्रत्येक अमावस्येच्या दिवशी सर्वांनी सकाळी पंचगव्य आपल्या घरात जर स्वामी समर्थ केंद्रातील पंचगव्य असेल त्याने किंवा आपल्या घरात जर गोमूत्र असेल ते गोमूत्र आपल्या आंघोळीच्या पाण्यात घालून सर्वांनी आंघोळ करायची आहे. त्यानंतर घराच्या व आपल्या सुरक्षतेसाठी एका वाटीत पिवळी मोहरी घेऊन यज्ञकुंडातील रक्षा किंवा अगरबत्तीची रक्षा घेऊन त्यावर 11 वेळा कालभैरवाष्टक, 11 वेळा वल्गासूक्त म्हणायचे आहे. 1 माळ श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे. आणि हे सर्व एकत्र करून घरात सर्वत्र टाकल्याने घराचे वाईट दुष्ट शक्ती व इतर व्यक्ती सर्व बाधेपासून संरक्षण होते. ही सेवा दिवे लागण झाल्यावर संध्याकाळी करून त्या मोहऱ्या घरात व इतरत्र स्वतंत्र घर असेल तर घराच्या कंपाऊंडमध्ये बाहेर टाकायचे आहे. तसेच दर अमावस्येच्या दिवशी जर शक्य असेल तर घराच्या आजूबाजूच्या हनुमान मंदिर किंवा शनी मंदिर किंवा नवग्रह मंदिर किंवा काळभैरव मंदिरामध्ये जाऊन नारळ, खडीसाखर, हार ठेवून यथाशक्ती दक्षिणा देऊन त्यांचा मान सन्मान करून यायचा आहे. तसेच दर अमावस्येला आपल्या परिसरातील ग्रामदैवताचा मान सन्मान केल्यामुळे बऱ्याच काही अडचणी असतात ते दूर होतात. तसेच जर घरामध्ये आजारी व्यक्ती असेल किंवा कुटुंबातील सर्व व्यक्तींचा, घरांचा किंवा दुकानांचा नारळ घेऊन त्यावर 1 माळ श्री स्वामी समर्थ जप व महामृत्युंजय मंत्राचा 24 वेळा जप करून अमावस्येच्या दिवशी उतारा करावा. जर घरातील इतर प्रश्न व व्यक्ती फारच गंभीर आजारी असेल तर शेंदुराने त्या नारळावर त्रिशूळ काढावे. आपल्या घरातील, ऑफिसमधील, दुकानातील जाळे वगैरे काढून व्यवस्थित साफसफाई करून पाण्याच्या बादलीत थोडे जाडे मीठ, हळद, लिंबू, गोमूत्र व पंचगव्य टाकून घर स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. तसेच हळद व गोमूत्र एकत्र करून घराच्या उंबरट्याला हळदीचे लेपन द्यायचे आहे. तसेच आपले वाहन स्वच्छ धुवून त्यावरून नारळ उतारा हा 7 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणून करावा. उतारा करताना वाहन हे जागेवर चालू ठेवावे. तसेच नारळ जमिनीवर फोडून हातपाय धुवून श्री स्वामी समर्थ महाराजांना मुजरा करायचा आहे. तसेच पांढऱ्या मोहऱ्यावर वल्गासूक्त 11 वेळा करून त्या पिवळ्या कपड्यात ठेवून पिवळ्या धाग्याने शिवून गाडीच्या इंजनच्या आत तारेने अडकून ठेवावे व वाहनास केसरी बांधावी. तसेच घर, दुकान, ऑफिस, कारखाना या ठिकाणी असोला नारळ, गोरक्ष, चिंच किंवा कोहळा बांधायचा. तसेच अमावस्येला असोला नारळ, कोहळे किंवा गोरक्ष, चिंच आणून त्यावर काही सेवा करायच्या आहेत. या सेवा केल्यामुळे आपल्या घरामध्ये काही निगेटिव्ह असेल, घरामध्ये जर नकारात्मकता ऊर्जा असेल तर ते जाण्यास मदत होते. तर त्या कोणत्या सेवा आहेत तर 1 माळ श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप
दत्त बीज मंत्र 1 माळ, शाबरी मंत्र 1 माळ, नवनाथ मंत्र 11 वेळा, कालभैरव अष्टक 11 वेळा, वल्गासुक्त 11 वेळा अशा सेवा करून तो आसोला नारळ किंवा गोरक्ष चिंच किंवा कोहळा आपल्या घराच्या तिथे बांधायचं आहे. तसेच गोरक्ष चिंच, आसोला नारळ किंवा कोहळा लाल कपड्यात संरक्षण यंत्रासहित ते आपल्या घरामध्ये बांधायचं आहे. तसेच आसोला नारळ किंवा कोहळा टांगल्यानंतर कधीकधी खराब होतो किंवा त्यातून पाणी गळते, तेव्हा कोहळा काढून कचऱ्यात टाकून द्यावा. त्यापुढील शनिवारी पुन्हा नवीन कोहळा आणून लावावा. नेहमी सूर्यास्त झाल्यानंतरच हा उपाय करायचा आहे. तसेच हिरण्यदानाचीही सेवा करायची आहे. जर आपल्या घरामध्ये जास्त प्रखर पितृदोष असेल तर आपण दर अमावस्येला हिरण्यदान ही सेवा करायची आहे. हिरण्यदान म्हणजेच अमावस्येच्या दिवशी जानवे जोड, 1.25 पावशेर पेढे, 11 रुपये दक्षिणा या 3 वस्तू ब्राह्मणास दान देणे. प्रसादात म्हणून पेढा देणे. जर त्यांनी आपल्याला काही प्रसाद दिला असेल तर तो आपण खायचं नाही. शक्यतो दान देण्या अगोदर देणाऱ्या व्यक्तीने काहीही खाऊ नये, जेवू नये, कारण ही सेवा पितरांची सेवा असते. तसेच घरात शांती समाधान प्राप्त होण्यासाठी किंवा घरामध्ये आनंदी वातावरण राहण्यासाठी या दिवशी कर्पूर होमही करायचा आहे. कर्पूर होम कसा करायचा तर 1 नारळ पूर्ण सोलून देवाजवळ ठेवावे, शेंडी देवाकडे करावी व रोज सकाळ संध्याकाळ त्यावर एकानंतर एक असे 7 कापूर जाळावे. कापूर जळत असताना श्री स्वामी समर्थ मंत्र जप करायचा. दर पौर्णिमा व अमावस्येला नारळ बदलून घ्यावा. जुन्या नारळाचा प्रसाद करून खावावा किंवा जर खराब झाला असेल तर तो पाण्यामध्ये विसर्जन करायचं आहे. त्यानंतर अमावस्येच्या दिवशी परान्न खाऊ नये, कारण आपण ज्या महिन्याच्या सेवा करतो, ज्या आपण महाराजांच्या वगैरे कुलदेवीच्या खंडोबाच्या ज्या काही सेवा करतो त्या सेवा सर्व दुसऱ्या व्यक्तीला लागू होतात. म्हणजेच आपण ज्या व्यक्तीचं आपण परान्न खातो त्या व्यक्तीला त्या सेवा सर्व लागू पडतात. अशा प्रकारे अमावस्येच्या दिवशी या सर्व सेवा सर्वांनी करायच्या आहेत. या सेवा केल्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मकता ऊर्जा निर्माण होण्यास मदत होते. श्री स्वामी समर्थ.